मित्रांनो, खेड्यातील संस्कृती ही शहरातील गेलेल्या लोकांना अतिशय भावते. त्यांना खेड्यातील संस्कृतीची त्यांना वारंवार आठवण येत असते. खरं आहे मित्रांनो, पूर्वीच्या काळातील जे फेटेवाले आहेत, जे ट्राउझरवाले आहेत, ज्या स्त्रिया नऊवारी साड्या घालत आहेत, त्या लोकांच्या राहणीमानामध्ये खरोखर साधेपणा होता, मन मिळावपणा होता आणि सहकारी वृत्ती होती. परंतु खरंच मित्रांनो, ती पिढी आज नऊवारी पिढी, धोतरावाली पिढी, टोप्यावाली पिढी आणि फेट्यावाली पिढी आज कमी कमी होत चाललेली आहे. त्या पिढीनं खरोखर या सगळ्यांना उत्तम असे संस्कार दिले, सगळ्यांना आपलं समजलं. परंतु आज मात्र आजची जी पिढी आहे, ती पिढी आहे सुटापुटातील, जीन्समधली आणि टी शर्ट मधली. ही सर्व पिढी अगदी स्वार्थी पिढी बनलेली आहे. केवळ आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठीच ही पिढी जगते आहे. परंतु त्या ज्या पिढीनं समाजाला घडवलं, देशाला घडवलं आणि सगळ्यांना बरोबर घेऊन चालली ती पिढी, परंतु आज ती पिढी हळूहळू हळूहळू नष्ट होत चाललेली आहे. आपण पाहतो की त्या फेट्यावाल्या लोकांची संख्या आज काही बोटा मोजणी इतकी झालेली असेल, टोप्या घालणाऱ्यांची संख्या सुद्धा काही बोटा मोजणी इतकी झाली असेल, आणि त्या पदर घेतलेल्या स्त्रिया ज्यांच्या नऊवारी साड्या आहेत, त्या स्त्रियांची संख्या सुद्धा आज कालांतरानं कमी कमी होत चाललेली आहे. खरोखरच संस्कृती जपणारी पिढी आज आपल्यापासून लोप होताना चाललेली आहे. त्यांनी दिलेले संस्कारच आज आपण पुढच्या पिढीला हस्तांतरित करतो आहोत, परंतु आपण नवीन मात्र काहीच करू शकलेलो नाही. ही खंत आज प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. म्हणून प्रत्येकाला वाटतं खेड्याकडे जावं, परंतु खेड्यामध्ये मात्र आज ती जुनी अनुभवलेली पिढी तुम्हाला कधी सापडणार नाही, कारण ती आज पडद्याच्या आड होत चाललेली आहे. मित्रांनो, म्हणूनच जुन्या पिढीला जतन करा, त्यांचे संस्कार पुढच्या पिढीला हस्तांतरित करा.